मामा 11 आणि त्याच्या समोर आहेत उत्तनचा जिजाऊ वॉरियर्स हा संघ आपल्याला पाहायला मिळणार आहेत. दोन्ही संघाचे एक्स्ट्रा प्रतिनिधी आहेत ते कमेंट्री बॉक्स मध्ये येणं गरजेचं आहे. उत्तनला विनंती आहे, उत्तन आपला एक 12वा खेळाडू 12वा खेळाडू आपण पाठवून द्या कारण की मॅच सुरू होतं त्यामुळे 12वा खेळाडू येणं गरजेचं आहे. पहिला बॉल पहिला चेंडू आणि पहिल्याच बॉलला पाठवलंय सल सीमारेषा फार मॅग्निफिसंट स्ट्रोक चेंडू सीमारेषा बाहेर. अभिषेक यांच्या बॅटमधून आपण पहिल्याच बॉलवरती षटकार पाहिला. 6 धाब्यांचा मोठा फटका आहे तो 6 धाब्यांचा फटका कळला गेलाय आणि 6 धाब्याने संघाची धावसंख्या आपण पाहिली तर धावफलकावरती जाऊन पोहोचतात एक चेंडू आणि आतापर्यंत धावसंख्या आहे 6. चला चेंडू बॉल मैदानाच्या आतमध्ये द्या आपण. धावसंख्या 6. कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये आपण पाहिलं तर जयेश मांगेला सध्या पाहायला मिळत आहेत. स्कोरच्या माध्यमातून केवळ आणि जय पाटील सध्या ऑफिशियल स्कोरर म्हणून काम करतात आणि एडिटरच्या भूमिकेमध्ये आपण पाहिलं तर जयेश पाटील जम्बो या नावाने मात्र ज्यांना जास्तीत जास्त पसंती मिळाली ते सध्या आपण एडिटरच्या भूमिकेमध्ये पाहतायत आणि डीजेच्या माध्यमातून मयूर मांगेला यांना आपण पाहू शकतायत. नयन तांडेल प्रवीण पाटील धनंजय मांगेला ही संपूर्ण टीम इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत. जवळ मॅचच्या दिशेने पहिल्या बॉलवरती ठोकलाय षटकार. धाव फलकावरती धावा आहेत त्या 6. राईटम ओव्हर द विकेटने षटकातील पुढील चेंडू हाताळण्यासाठी गोलंदाज रेडी मनोज. ओव्हर द विकेट शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न मागच्या बॉलवरती ठोकला होता षटकार. आता तिथून यष्टी दाखवली आणि गोलंदाजानं वाकवली. विकेटचं पतन धक्का लागतो तो मात्र पहिला. धावा तर संघाच्या एकूण धावा आहेत 6. न्यू बॅटर न्यू मॅन इन वन डाऊनच्या भूमिकेमध्ये आपण पाहिलं तर युनिट नंबर क्रमांक 3 वरती आपल्याला पाहायला मिळतो मिस्टर प्रतीक दाखल होत असताना आपण पाहू शकतायत. उत्तन जिजाऊ वॉरियर्स हा संघ आपण पाहता. दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर वाली व्ही जो मामा 11चा संघ आपण मैदानावरती पाहू शकतायत. यानंतर होणारा सामना आहे साई कृपा बोलिंज आणि हर्षिता स्पोर्ट्स जो एम्बूरचा संघ आहेत. हर्षिता स्पोर्ट्स मयूरला विनंती असेल मयूर आपण डाऊस करण्यासाठी या आणि साई कृपा बोलिंज कॅप्टन आपण या. खेळण्याचा प्रयत्न फटका एरियल रूट घेऊन खेळण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू निघून गेला डीप मिड विकेट मध्ये. खेळाडू चेंडूवरती वेगाने पुढे आलाय. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिलं तर एक धावा त्यात एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती 7. 3 चेंडू खेळ आतापर्यंत मैदानावरती समाप्त होतोय. धावसंख्या धावफलकावरती 7. नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाचे मैदान आतापर्यंत आपण पाहिलं तर भरपूर सारे संघ आजच्या दिवसामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. कालच्या दिवसामध्ये तब्बल 29 संघ या मैदानावरती खेळले. बॅकफुटला गेले कट करण्याचा प्रयत्न चेंडू मात्र पाठीमागच्या दिशेने निघून जातो जिथे शॉर्ट फाईनलिंगला काढू हा आपल्याला पाहायला मिळतो. बॉलला अडवतोय फेक करतोय तोपर्यंत एक धाव घेतले गेला आणि एका धावेने संघाची धावसंख्या आपण पाहिली तर धावफलकावरती जाऊन पोहोचतायत त्या मात्र 8. चेंडू फेकून दिला मैदानाच्या आतमध्ये 4. धावसंख्या धावफलकावरती 8. एक विकेट आपण तंबूच्या असल्याला पाहिलीत ती बॅटर अभिषेक यांची षटकार ठोकणारा खेळाडू मात्र तंबूच्या दिशेने परतला होता. ओव्हर द विकेटने यावेळेचा बॉल आपण पाहिलं तर सरळ चेंडू यष्टांवरती आदळलाय. क्लीन बोर्डच्या माध्यमातून फर्निचर डिस्ट्रॉय आणखी एक धक्का लागलाय टीम उत्तन जिजाऊ वॉरियर्स संघाला. धावफलकावरती असताना धावा 8. 2 विकेट.
5 चेंडू संपला गेला. धावा आहेत 8. पहिल्या चेंडूवरती षटकार ठोकल्यानंतर तिथून आपण पाहिलं तर बॅटर थोडंसं अडचणीमध्ये जाणवलेत. सिंगल डबल तुम्हाला स्ट्राईक रोटेशन क्रिकेटमध्ये करायचे असतात, ते न करताना आपण पाहिले. आणि धावफलकावरती धावा आहेत त्या मात्र 8. शेवटचा बॉल राईट ओव्हर द विकेट. पुन्हा आपण पाहिलं तर बॅटची एज घेऊन चेंडू मात्र निघून जातो. एक धाव तिथे घेतला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानावरती लगेच कॉलिंग दिली गेली आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न यशस्वीरित्या पाहायला मिळाल्या. 2 धावा घेतल्या गेल्या. 2 धाव्याने संघाची धावसंख्या 1 षटक इथून मात्र समाप्त होत आहेत आणि 1 षटकानंतर धावफलकावरती धावा आहेत त्या 10 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेकमध्ये डीजे मयूर यांच्या दिशेने जाऊयात. ऐकूयात मयूर मांगेला. ओव्हर द विकेट. पुन्हा आपण पहिला हाताळण्याचा प्रयत्न तिथून मात्र धाव घेण्याचा प्रयत्न नाही होणार. पहिला चेंडू जर आपण पाहिलं तर निर्धाव स्वरूपाने फेकला गेला आहे. धावफलकावरती धावा संघाच्या एकूण धावा आपण पाहिलं तर 10. गोलंदाजी मार्क्सवरती आपण पाहिलं तर अनिल यांना, वरती आपण बॅटर पाहिलं तर साहिल एका बाजूला पाहायला मिळतात आणि दुसऱ्या बाजूला बॅटर आहेत जतीन. साहिल आणि जतीनची जोडी. आणि गोलंदाजी मार्क्सवरती आपण पाहिलं तर अनिल. पुढील बॉल लेग स्टंपच्या बाहेर आहेत. लेन चेक करावी लागेल. पंच वळतायत. व्हाईट बॉलचा इशारा करतायत. स्वर चेंडूचा मारा हा मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. आणि अतिरिक्त स्वरूपाने संघाची धावसंख्या जर आपण पाहिली ना तर सध्याच्याकडे धावफलकावरती धावा आहेत त्या मात्र 11. डबल फिगरमध्ये आपण धावसंख्या पाहू शकतात. 11 धाबा बनवायच्या प्रयत्न करायचे, मेहनत करावी लागेल. ओव्हर द विकेटने पुन्हा ड्राईव्ह केला. चेंडू मात्र निघून जातोय. क्षेत्ररक्षक आपण पाहिलं तर पॉईंटचा चेंडूवरती फील्ड करतोय. तोपर्यंत धावसंख्या 12. एक धाव घेतली गेलं. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानावरती पुन्हा पाहायला मिळतो. दुसरी धाव देखील कंप्लीट होत आहेत. 2 धावा येतात. 2 धाव्याने संघाची धावसंख्या आपण पाहिली तर धावफलकावरती जाऊन पोहोचतात 14. नेक्स्ट मॅचचा टॉस करण्यासाठी तिथे कॅप्टन आहेत उपस्थित हर्षिता स्पोर्ट्स एंबूर आणि साई कृपा बोलिन्स. चला दोन्ही संघाचे कॅप्टन आहेत. एंबूर संघाचे मयूर आहेत तिथे खाली. साई कृपा बोलिन्स कॅप्टनला विनंती असेल आपण या. नेक्स्ट जो मॅच आहे तो नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहेत. धावफलकावरती आपण धावा पाहिला तर संघाच्या धावा आहेत 14. चेंडू फेकून झाल्यात मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत 3. उर्वरित अजूनही 3 चेंडूचा खेळ हा मैदानाच्या आतमध्ये ना बाकी असेल. जवळपर्यंत मैदानाच्या दिशेने अनिल यांना आपण पाहतात गोलंदाजी मार्क्सवरती. राईट ओव्हर द विकेटने अनिल हलक्या चेंडूला मात्र फक्त ढकलून दिले गेले आहेत. एक धाव तर घेतला. क्षेत्ररक्षक आपण पाहिलं तर लॉंगाचा वेगाने चेंडूवरती आला आहेत. फेकी चांगली झाल्या आहेत आणि तिथून मात्र आपण पाहिलं तर काय घडलंय. बॉल आता मध्ये होता नाही होता ह्या गोष्टी होत्या. चेंडू मात्र लावलाय की नाही ह्या देखील गोष्टी होत्या. परंतु पंचांच्या माध्यमातून नॉट आऊटचा डिसिजन आणि तिथून आपण पाहिलं तर 2 धावा ह्या मात्र कंप्लीट केल्या गेल्या आहेत. आणि 2 धाव्याने संघाची धावसंख्या आपण पाहिली तर धावफलकावरती 16. थर्ड अंपायर नाही त्यामुळे थर्ड अंपायरकडे रेफर नाही करू शकत तुम्ही. तिथून मात्र 2 धावा. पंचांच्या माध्यमातून जे काही डिसिजन आहेत ते तुम्हाला मैदानावरती गृहीत धरावं लागेल. आणि या धावफलकावरती आपण धावा पाहिल्या तर संघाच्या जाऊन पोहोचतात त्या 16. अजूनही विचार केला तर 2 चेंडूचा खेळ हा मैदानावरती येणं बाकी आहेत. बॅटिंग करणारी टीम आपण पाहिली तर उत्तम जिजाऊ वॉरियर्स आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहिलं तर मामा 11 व्हॅल्यू बी. ओव्हर द विकेट हलक्या त्याने पुढे ड्राईव्ह केला. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय परंतु झेल नाही होऊ शकले. तिथे आणखीन एक धाव संघाच्या टोटलमध्ये ऍड होत आहेत. आणि एका धावेने संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावफलकावरती जाऊन पोहोचतात त्या धावा 17. 17 रन ऑन दी बोर्ड. 5 चेंडू फेकून झाल्यात. एक शेवटचा चेंडू असेल दुसऱ्या षटकातील. धावसंख्या 17. ओव्हर द विकेट फुलर लेनचा बॉल फुल टच बॉलला कन्वर्ट केलाय. बॉल चला गॅप मध्ये कुठलाही खेळाडू नाहीत. चेंडू निघून जाईल सरळला काऊ कॉर्नर आणि मिड विकेटच्या रिझर्व मधून सीमारेषा पार 1 बाउन्सने मिळतात धावा 4 चौका.
संपला गेला. धावफलकावरती धावा आहेत 21 धाबा धावफलकावरती मात्र उभारल्यात. पहिला 12 चेंडूमध्ये बरोबर 21 बनवल्यात. शेवटच्या 6 चेंडूमध्ये किती धावा बनवतील हा देखील प्रश्न असणार आहेत. परंतु 6 चेंडूमध्ये किमान 10 ते 12 अगदी 15 पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला तर बेस्ट एक धावसंख्या उभारली जाऊ शकते. पाहूया शेवटचे 6 चेंडू. पलवून खेळण्याचा प्रयत्न 5व्या 6व्या स्टंपच्या बाहेर आले खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क तेवढ्या प्रमाणात नाही पाहायला मिळाला. सरळ चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये गेलाय आणि तिथून डॉट बॉल आपण मैदानावरती पाहू शकतायत. उर्वरित अजूनही विचार केला तर 5 चेंडू खेळ मैदानाच्या आतमध्ये असेल. बाकी पुन्हा एकदा पलवून खेळण्याचा प्रयत्न चेंडू ऑफ स्टंप वरती आपण पाहू शकतायत. एक धाव तिथे मात्र घेतली गेले आहेत आणि एका धावेने संघाची धावसंख्या आपण पाहिली तर धावफलकावरती 22 धावा. एक गोष्ट आहे, गोलंदाजी करणारे आपण गोलंदाज जर पाहिलं तर अजित आहेत. अजित बॅटरला रीड करून गोलंदाजी करत आहेत, पाहतायत हालचाली कशा प्रकारे बॅट्समॅन काय करण्याच्या मूडमध्ये आहेत आणि तिथून मात्र चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळते. स्लॉग स्वीप करण्याचा प्रयत्न, बॉलला कळला गॅपमध्ये पुन्हा एकदा निघून जाईल चेंडू सीमा पार. पंचांचा सिग्नल मिळतं. धावा 6 सिक्सर. सिक्सर आपण मैदानावरती पाहिला. सिक्सरनं संघाची धावसंख्या धावफलकावरती 28 रन ऑन दी बोर्ड पाहायला मिळतात. 3 चेंडू फेकून झाले आहेत, उर्वरित बॉल आहेत 3. पुन्हा एकदा बॅक टू बॅक. आधीचा सुंदर आताचा अति सुंदर बॉल निघून जाईल सरळ सीमारेषा पार. मिळतं धावा 6 षटकार. आपण पाहिलं तर खूप चांगल्या प्रकारे बॅटिंग करतात. नाव आहे साहिल आणि साहिलची बॅट या श्रेणी बोल्ट आहे. पुन्हा एकदा चेंडूला फिरकावलाय. सो एलिगेंट, सो ब्युटिफुल, जस्ट लाईक अ वाव. सुपर बॅटिंग. आतापर्यंत 3 सिक्सर. सुंदर बॅटिंगचा नजराना आतापर्यंत पाहायला मिळतोय. साहिल बॅक टू बॅक 3 षटकार टोकले आहेत. प्रयत्न होता पुन्हा मोठ्या प्रकारे खेळण्याचा प्रयत्न, परंतु तिथे आपण पाहिलं तर एक धाव येत आहेत. एका धावेने संघाची धावसंख्या आपण पाहिली तर षटक क्रमांक संपले गेला 3. पहिला डाव इथे संपला आणि पहिल्या डावामध्ये धावा बनवल्या आहेत त्या 41. प्रथमतः बॅटिंग करताना उत्तम जिजाऊ वॉरियर्सनं अगदी वॉरियर्स सारखे बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये दाखवलेत. दुसऱ्या बाजूला जो वालिव मामा 11चा संघ आहे त्या वालिव मामा 11च्या संघाला मैदानाच्या आतमध्ये बनवायच्या धावा 42 आणि या सत्रामध्ये 42 धावा बनतील की नाही बनणार याच्यावरती चर्चा होणार आहेत. परंतु एक छोटासा ब्रेकमध्ये डीजेचं एक सुपर हिट सॉन्ग घेऊया. मयूर डीजे यांच्याकडे जाऊयात आणि त्यानंतर येऊयात दुसऱ्या सत्राकडे.
मिनिटे 6च्या सुमारास आपण आहोत आणि या काही नंतर आपण भयानंतर म्हणजे सनलाईट फ्रंटलाईट आपण या मैदानावरती पाहिलेलेच आहेत आणि रात्री जर आपण कालच्या दिवस पाहिला तर 2 वाजता काल सामने या मैदानावरती संपताना आपण पाहिलेले आहेत 29 संघ कालच्या संपूर्ण दिवसामध्ये आपण या मैदानावरती खेळताना पाहिलेले आहेत. जावेद माझ्या दिशेने गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत रेडी तिथून आपण पाहू शकतायत प्रतीक गाड्या यांना आपण पाहतायत एक महत्त्वाचे खेळाडू आहेत आणि नेहमीच त्या उत्तमच्या परिसरामधून आपण या खेळाडूला पाहिलेला आहे. पहिला चेंडू आपण पाहिला वेगवान चेंडू होता चेंडू मात्र आणि या चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही तेवढा पाहायला मिळाला. या खेळाडूकडे क्षमता एबिलिटी तेवढ्याच प्रमाणात पाहायला मिळतात. अनेक मोठमोठ्या स्पर्धा आपण उत्तम संघाला खेळताना ज्यावेळी पाहिलेल्या आहेत त्या उत्तमच्या संघामधून आपण प्रतीक यांचा खेळ नेहमीच पाहिलेला आहे. तोच प्रतीक सध्या गोलंदाजी मार्क्सवरती खेळण्याचा प्रयत्न चेंडू गॅपमध्ये ढकलून दिला क्षेत्ररक्षक चेंडूवरती वेगाने पुढे येतोय फील्ड करतोय दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानावरती होतोय आणि पाता पाता 2 धावा इथे कंप्लीट होत आहेत. 2 धावा येतात 2 धावेने संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावफलकावरती आहेत 2 धावा. चेंडू फेकून झालेत मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत 2 धावसंख्या धावफलकावरती 2. यानंतर होणारा मॅच आहे तो देखील खूप महत्त्वाचा असेल. दोन्ही संघांना विनंती आहे आपण रेडी राहा. एका बाजूला तर इशिका 11 आपण हर्षिता स्पोर्ट्स एम्बूरचा संघ नेक्स्ट मॅच मध्ये आपण खेळताना पाहणार आहोत आणि त्यांच्या जोडीला असेल साई कृपा बोलिंगचा संघ आपण नेक्स्ट मॅच मध्ये पाहणार आहोत. इथे जर आपण पाहिलं तर धावसंख्या धावफलकावरती वाढली गेलेत आणि जाऊन पोहोचते ते मात्र 3 चेंडूचा खेळ संपला गेला 3 धावा लक्ष्य 42-42 आव्हान मोठं आहे परंतु प्रयत्न करावे लागतील. लेग स्टंप सोडून जातोय पंच वलटायत व्हाईट बॉलचा इशारा करतायत स्क्वेअर चेंडूचा मारा हा आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय आणि पाहता पाहता धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते ती मात्र 4. चेंडू फेकून दिलं 3 धावसंख्या धावफलकावरती 4. पुढे गेले खेळण्याचा प्रयत्न चेंडू पुन्हा आपण पाहू शकतात तिथून मात्र धावसंख्या मात्र 1ने वाढली गेलेत. 1 धावने संघाची धावसंख्या आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 5. फ्लडलाईट आहेत त्या मात्र सध्या ऑन केल्या जात आहेत आणि आपण सकाळच्या 17 पासून मैदानावरती क्रिकेट पाहतात संध्याकाळच्या 17च्या दिशेने आपण मार्गस्थ आहोत. बॅकफुटला गेले जागा बनवली रूम केलं चेंडू आणि चेंडूला मात्र पाठवले सीमारेषे जवळ क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतायत 2 धावा तर कंप्लीट प्रयत्न तिसऱ्या धावेचा होईल का तर नाही होणार. तिथून मात्र 2च धावा येत आहेत आणि या 2 धाव्याने संघाची धावसंख्या आपण पाहिली तर धावफलकावरती जाऊन पोहोचतात त्या मात्र 7. 5 चेंडू इथून फेकून झाला धावसंख्या 7. 42चं लक्ष मोठा पटका मैदानाच्या मध्ये खेळावा लागेल. अक्षय गरत राहुल पाटील त्याच्यानंतर आकाश सध्या मैदानावरती आपण पाहू शकतात आणि इथून आपण पाहिलं तर निर्धाव चेंडू मैदानाच्या मध्ये फेकला गेलाय. षटक समाप्त होते पहिला षटकानंतर धावफलकावरती धावा आहेत त्या मात्र 7. बनवायच्या मैदानाच्या आतमध्ये 42 12 बॉलचा खेळ आहेत आणि 12 बॉलमध्ये विजयासाठी धावा बनवायच्या आहेत त्या अजूनही 12-35चं समीकरण आहेत. आपण जाऊयात डीजे मयूर यांच्या दिशेने. धावसंख्या 7. 42चा पाठलाग करायचा होता 12 मध्ये 35ची गरज आहे. अजून काही होऊ शकतं क्रिकेटचं खेळ आहेत. जी पहिल्या इनिंग मध्ये आपण त्या मागील 3 चेंडू होते 3 षटकार पाहिले होते ना ते तुम्हाला कळले तर मॅच सावधाने सोपा होऊ शकतो पण त्यासाठी प्रयत्न करावे लागतील मेहनत करावी लागेल. स्वतःवरती विश्वास दाखवणं देखील गरजेचं आहे. लेग 22 पंचांच्या माध्यमातून आपण पाहतायत धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतात 1ने ते मात्र 8. 8 रन ऑन दी बोर्ड्स आपण पाहू शकतायत. अजूनही विचार केला तर या षटकातील 5 चेंडू हे मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाजी मार्क्सवरती पुन्हा एकदा साहिल ज्याला बॅटिंग करताना पाहिलं परंतु साहिलच्या विरुद्ध फटका ठोकलाय. क्षेत्ररक्षक होते क्षेत्ररक्षकाला निवडण्यामध्ये यश लाभलंय आणि तिथून आपण पाहिलं तर लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये जे
धावफलकावरती धावा आहेत 8. आतापर्यंत विचार केला तर या षटकातील चेंडू फेकून झाला 2. आणि आज ऑलराऊंडर परफॉर्मन्स आहेत तो दाखवण्याचं काम साहिल यांच्या माध्यमातून झालं आहे. म्हणजे आधी बॅटिंगमध्ये त्याच्यानंतर आता गोलंदाजीमध्ये चांगली कामगिरी करतात सध्याच्या घडीला. रॅटम ओव्हर द विकेट हवेमध्ये कळलाय. आणखीन एक विकेट जाईल का, परंतु चेंडू क्षेत्ररक्षकापासून दूर आहे. तिथून मात्र 2 धाब्यांचा प्रयत्न, तो 2 धाब्यांचा प्रयत्न मैदानावरती होतोय. 2 धावा येतात आणि 2 धाब्याने संघाची धावसंख्या आपण पाहिली तर धावफलकावरती 10 रन ऑन दी बोर्ड्स. यावेळेचा बॉल आपण पाहिला तर अगदी समोर पाचीच्या स्वरूपाने खेळाडू मात्र बाद होत आहेत. लेग बिफोरच्या माध्यमातून आणखीन एक फलंदाज तंबूच्या दिशेने परतताना पाहायला मिळतो सध्याच्या घडीला मामा 11 वालिव बी. गोलंदाज मैदानाच्या मध्ये रेडी होतात पुन्हा एकदा. यावेळेचा बॉल आपण पाहिलं तर चांगल्या प्रकारचा बॉल पाहायला मिळतो. तिथून मात्र धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु फेकी खराब झालाय. बॅकअप आहेत, बॅकअप असल्या कारणामुळे इथून आपण पाहिलं तर आणखीन एक चांगला बॉल मैदानाच्या मध्ये पाहायला मिळाला. धावफलकावरती धावा जर आपण पाहिलं तर रोखले गेल्यात. 5 चेंडूचा खेळ संपला गेला दुसऱ्या षटकातील आणि धावसंख्या फक्त 10 वरती आहेत. 42 करायच्या होत्या, आता 7 बॉल आणि 7 बॉल मध्ये 32 धावा. यावेळेचा बॉल लोवर फुल टच बॉल, त्याला कनेक्ट केलाय. बॉल मात्र निघून जाईल सीमारेषा पार. सो एलिगेंट, सो ब्युटिफुल, जस्ट लाईक अ लुकिंग अ वाव ब्युटिफुल 6. मैदानावरती शेवटच्या बॉलवरती पण मॅच ऑन आहे का हा प्रत्येकाला पडलेला प्रश्न आहे. पण तिथून त्या पहिल्या इनिंग मध्ये शेवटच्या त्या 3 बॉलवरती लागले तर 3 सिक्सर होते. त्या 3 सिक्सरने धावा वाढली होती. म्हणजे वालिव 11 जो मामा 11 संघ आहेत तो मामा 11 वालिव बीचा संघ तोच विचार करतोय की त्या शेवटच्या षटकामध्ये आलेल्या धावा रोमांचक तिथून खास करून निर्णायक होत्या. इथून त्याच धावेच्या दिशेने जायचं आहे. कळण्याचा प्रयत्न होता. चेंडू मात्र आपण पाहिला तर जेवढ्या वेगाने आला तेवढ्या मात्र वेगाने खेळण्याचा प्रयत्न, परंतु एक धाव ऑफ साईडच्या दिशेने चेंडू मात्र निघून जातोय. एका धावेने संघाची धावसंख्या आपण पाहिली तर धावफलकावरती 17. समीकरण जर पाहिलं तर सध्याच्या घडीला 5 बॉलचा खेळ आणि 25 खेळण्याचा प्रयत्न आहे. परंतु तिथे मात्र आपण पाहिलं तर खास करून बाहेर निघून खेळण्याचा प्रयत्न, निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. आता समीकरण आहेत 4 बॉल आणि 4 बॉलमध्ये 25. 4-25 बॅकफुटला गेले, स्लॅश केला, खूप सुंदर फटका पाहायला मिळतो. चेंडू मात्र सीमारेषा भेदत सरळ सीमारेषा पार जातोय. मिळतं धावा 4. आणखीन एक दर्जेदार चौकार. बाद बॅक बॉल आहे मैदानाच्या आतमध्ये. धावा बनवायच्या अजूनही 20. नेक्स्ट मॅच साठी दोन्ही संघ रेडी राहा. अर्शिता स्पोर्ट्स एम्बूरचा संघ आहेत आणि त्यांच्या सोबत आपण पाहिला तर साई कृपा बोलिन्स. चांगला बॉल मैदानावरती पाहायला मिळाला. विकेट मात्र शेवटच्या बॉलवरती प्राप्त होत असताना पाहू शकतायत आणि हा सामना आहे तो सामना मैदानाच्या आतमध्ये जिंकलाय
टीम उत्तन जिजाऊ वॉरियर्स संघानं या मॅचला जिंकले आहेत। उत्तन जिजाऊ वॉरियर्स आपलं अभिनंदन आहेत। हार्ड लक मामा 11 वालीव बी, आपण आलात या स्पर्धेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ आणि पाटील परिवाराच्या तर्फे आपल्या मनापासून आभार असणार आहेत। पुढील मॅचला सुरुवात होईल साई कृपा बोलिंज आणि हर्षिता स्पोर्ट्स एंबूर। ज्यावेळी मॅचला सुरुवात होईल त्यावेळी कॉमेंट्री बॉक्समध्ये हलकासा बदला होईल। कॉमेंट्री बॉक्समध्ये जॉईन होतील पुन्हा एकदा झहीरबाई यांचा आवाज आपण या कॉमेंट्री स्टुडिओमधून पुन्हा एकदा ऐकणार आहात। थँक्यू सो मच।